मराठी साहित्यिकांनी काही भूमिका घेतल्या. त्यात आचार्य अत्रे आघाडीवर होते, कलावंत म्हणाल शाहीर साबळे होते, अमर शेख होते, गदी माडगुळकर होते. यांनी भूमिका घेतल्या महाराष्ट्राच्या हिताच्या. पण अलीकडे दादा कोंडके हे सरळ सरळ मराठी माणसाच्या बाजूनच काम करत होते, असे अनेक होते. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये साहित्यिक आणि कलावंतांनी कोणत्याही भूमिका घेण्यातच आपलं कर्तव्य मानलेलं आहे. या उलट पश्चिम बंगाल असेल, दक्षिणेकडली राज्य असतील, तिकडले साहित्यिक आणि कलावंत हे भूमिका घेतात आणि ती भूमिका राज्याच्या आणि त्यांच्या समाजाच्या हिताची असते. मराठी भाषेला अभिजात दर्जा माझ्या कार्यकाळात मिळाला, हा एक महत्त्वपूर्ण माझ्या कार्यकाळात याचा मला अभिनंदन. तो असा आहे की त्याच्यामधला मी जो आहे, मी 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 तो मी अत्यंत घातक आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावर विधानसभा निवडणुकीच्या आधी महिनाभर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच दिला. पण गेली अनेक वर्ष आम्ही ही मोदींच्या काळात मागणी करतोय, पार्लमेंटला करतो आहोत, त्यांना प्रत्यक्ष भेटून केलेली आहे. पण त्यांनी ती मागणी मान्य झाली. राजकीय सोयीसाठी का होईना मराठीचा सन्मान केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.